नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण लाल भोपळ्याच्या घाऱ्या म्हणजेच लाल भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। काही भागामध्ये याला घारगे म्हणतात, आमच्याकडे लाल भोपळ्याच्या घाऱ्या म्हणतात। आषाढ महिना सुरू झाला की कापण्या आणि घाऱ्या ह्या बनवल्या जातात। भोपळ्याचे घारगे बनवत असताना वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात। कधी भोपळा शिजवून घेतला जातो, कधी भोपळा किसून घेतला जातो। परंतु बनवण्याच्या पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी भोपळ्याच्या घाऱ्या ज्या आहेत त्या चवीला अप्रतिम लागतात। लाल भोपळा, गूळ आणि गव्हाचे पीठ यापासून त्या बनवल्या जातात, त्यामुळे चवीलाही छान लागतात। तुम्ही एकदा बनवून बघा, बनवायला सोप्या आहेत, कमी वेळामध्ये झटपट होतात, मऊसूत होतात आणि या 10 ते 12 दिवस सहज टिकतात। शेतकरी कुटुंबामध्ये जे कोणी असेल तर त्यांना माहीत आहे, भोपळा जो आहे तो वेलाला म्हणजे त्या भोपळ्याचा जो वेल आहे त्याला भोपळा पिकल्याशिवाय तोडला जात नसे आणि तो जो पिकलेला वेलाला जो पिकलेला भोपळा आहे तो 6 महिने, 9 महिने, 1 वर्ष सहजरित्या खराब होत नव्हता। आणि घरात असे भोपळे जर 5-6 साठवून ठेवले की मनात आलं की भोपळ्याच्या घाऱ्या बनवल्या जायच्या। परंतु तसा पिकलेला जो भोपळा आहे मला काही मिळाला नाही आणि हा शहरामध्ये भाजीसाठी हा भोपळा विकला जातो। त्याच भोपळ्याच्या घाऱ्या बनवायचं असं मी ठरवलेलं, त्यासाठी हा भोपळा घेऊन आलेले। तुम्हाला भाजी मंडईमध्ये किंवा मार्केटमध्ये तुम्हाला हा भोपळा कट करून पाव किलोच्या, अर्धा किलोच्या प्रमाणात देतात। तसा जरी तुम्ही घेऊन आला तर त्या प्रमाणात तुम्ही घाऱ्या बनवू शकता, कारण हा जो भोपळा होता तो मोठा होता, त्याच्या एकदम मला घाऱ्या बनवायच्या नव्हत्या। मी अर्धा कट केला आणि अर्ध्याच भोपळ्याच्या मला घाऱ्या बनवायच्या होत्या। अर्धा भोपळा कट करून घेतलेला आहे। अर्धा फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवला तर 3-4 दिवस तो सहजरित्या टिकतो। आता त्याचं बघू, भाजी किंवा तिखट भोपळ्याच्या ज्या घाऱ्या आहेत, तिखट पुऱ्या आपण म्हणतो, त्या बनवीन। आता अर्धा तर कट करून घेतलेला आहे, त्याच्या अशा पद्धतीने बिया आणि केसराचा जो भाग आहे तो काढलेला आहे आणि त्याचे काप करून घेतलेले आहेत। भोपळा तुम्ही शिजवून घेऊ शकता, म्हणजे भोपळ्याचे जे काप आहे ते कुकरमध्ये शिजवून घेऊन तशाही घाऱ्या तुम्ही बनवू शकता। परंतु इथे मी जो भोपळा आहे तो किसून घेणार आहे। इथे भोपळ्याचे काप करून घेतलेले आहेत, आता तो आपल्याला किसून घ्यायचा आहे। मी तुम्हाला इथे गुळाचं प्रमाण पण सांगणार आहे, ते अर्धा किलोच्या प्रमाणात। तुम्ही जर भोपळा अर्धा किलो आणला तर त्या प्रमाणात तुम्हाला मी प्रमाण सांगणार आहे। अर्धा किलोपेक्षा जास्त भोपळ्याचे काप होते, परंतु त्यातील केसराकडचा बिया हे जर भाग किंवा साल जे आहे ते जर काढून टाकली तर तो अर्धा किलोच भरलेला आहे आणि तो अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। वाटीच्या प्रमाणात म्हटलं तर 2 वाट्या हा किस भरलेला आहे, त्याच वाटीच्या मापाने पाऊण वाटी त्यामध्ये गूळ घेणार आहे। अर्धा किलो जर तुम्ही भोपळा आणला असेल तर त्यामध्ये साधारणतः 300 ग्रॅम आपल्याला गूळ घालायचा आहे। हे गुळाचं प्रमाण योग्य प्रमाण आहे, अचूक प्रमाण आहे। मी ते वाटीच्या मापाने हे मापलेलं आहे। 2 वाटी किस भरलेला आहे तर 1 वाटीला थोडासा कमी गूळ घेतलेला आहे। तुम्हाला वाटीच्या अंदाजाने जर घ्यायचं असेल तर 2 वाटी किस भरलेला आहे आणि 1 वाटीला थोडासा कमी गूळ घेतलेला आहे। गूळ तुम्ही किसून घेऊ शकता किंवा थोडासा बारीक करून घेऊ शकता। हे आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी घालायची गरज नाही, कारण भोपळ्यामध्ये पाणी असतं आणि किसल्यामुळे पाणी सुटलेलं आहे आणि त्या पाण्यातच आपल्याला गूळ छान असा वितळून घ्यायचा आहे। गूळ विरघळल्यानंतर हा भोपळ्याचा किस आहे तो शिजवून घ्यायचा आहे। साधारणतः 10 ते 15 मिनिटं हा भोपळ्याचा किस या गुळाच्या पाण्यामध्ये छान असा शिजवून घ्यायचा आहे। भोपळ्याचा किस जर शिजला नाही तर घाऱ्या कडक किंवा वातळ होतात, म्हणून हा जो किस आहे भोपळ्याचा तो छान असा शिजवून घ्यायचा आहे। मी ते परतून छान असं मिक्स करून घेत आहे। गूळ छान असा वितळल्यानंतर थोड्या वेळासाठी किस छान असा शिजू देणार आहे। तुम्ही भोपळ्याचे जे काप आहेत ते कुकरमध्ये साधारणतः कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि भोपळ्याचे काप छान असे शिजले जातात। पाठीमागचा जो साल आहे ती काढून घ्यायची आणि त्याचा जो गर आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊन याच पद्धतीने तुम्ही घाऱ्या बनवून घेऊ शकता। किस छान असा शिजलेला, गॅस बंद केल्यानंतर हा जो भोपळ्याचा किस गुळामध्ये शिजवलेला आहे तो थोडासा थंड होऊ द्यायचा आहे। हे मिश्रण छान असं थंड होऊ दिलेलं आहे। गरम असताना यामध्ये पीठ घालायचं नाही। वेलची पूड घातलेली आहे, जायफळ थोडंसं किसून घातलेलं आहे आणि सुंठ पावडर त्यामध्ये घालायची आहे आणि किंचितसं त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आपल्याला गरज आहे तेवढंच त्यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं, ज्या वाटीच्या मापाने गूळ त्यामध्ये घातलेला आहे, ज्या वाटीच्या मापाने किस घातलेला आहे त्याच वाटीच्या मापाने 2.5 वाटी यामध्ये गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आणि तुम्ही ते पाहू शकता। पीठ त्यामध्ये मिक्स करून अशा पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। त्या मिश्रणामध्ये बसेल एवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे। पीठ थोडंसं सैलसर असं वाटत होतं म्हणून मी त्यामध्ये आणखी पीठ घेतलेलं आहे। मला यामध्ये साधारणतः 3 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी गोळा बनवून घेतलेला आहे। आपल्याला हे 10 ते 15 मिनिटासाठी छान असं झाकून ठेवायचं आहे। जास्त भिजवण्याची गरज नाही,
कारण भोपळ्याच्या घाऱ्या या मऊसूतच होतात, कारण आपण भोपळा शिजवून घेतलेला असतो. 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवून नंतर आपल्याला त्याच्या घाऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर पीठ छान असं भिजलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. आणि आपल्याला त्याच्या घाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. मग चपातीचा आकाराचा किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पिठाचा गोळा घेऊन तुम्ही त्या पद्धतीने लाटून घाऱ्या बनवून घेऊ शकता. मी तुम्हाला 2 प्रकारे घाऱ्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहे. थोडंसं पीठ लावून अशा पद्धतीने चपातीपेक्षा थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. वरून थोडीशी खसखस लावलेली आहे दोन्ही बाजूने आणि थोडं थोडं पीठ लावून एकसारखं आपल्याला छान असं चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे. जास्त जाडसरही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही. तुम्ही ते पाहू शकता. अशा पद्धतीने लाटून मग तुमच्याकडं एखादं डब्याचं टोपण असो किंवा वाटे असो, अशा पद्धतीने गोल कट करून घेतलेला आहे. आपण पुरी बनवताना ज्या पद्धतीने जाडसर ठेवतो तशा पद्धतीने जाडसर ठेवायचं आहे आणि तुम्ही लहान मोठ्या गोलाकार आकारामध्ये ते कट करून घेऊ शकता. अशा पद्धतीने पुऱ्या या तयार आहेत. तुम्ही पुऱ्या जसं बनवतो तसं थोडंसं पीठ लावून अशा पद्धतीनेही बनवून घेऊ शकता किंवा एखादा प्लास्टिकचा कागद घ्यायचा किंवा मी सिल्वर फॉईल इथं घेतलेली आहे. लहानसा गोळा घ्यायचा, पुरीला जेवढा आपण गोळा घेतो तेवढ्या पद्धतीचा गोळा घ्यायचा आहे आणि पीठ न लावता थोडंसं तेल लावून अशा पद्धतीने गोल पसरून घ्यायचं आहे. अशाही घाऱ्या बनवल्या तरी एकदम मऊसूत होतात. एखादा प्लास्टिकचा कागद घेतला, त्याला थोडंसं तेल लावलं आणि असं तेल लावून जर थापलं तर छान थापता येतात. मग तुम्हाला गोलाकार ज्या पद्धतीने बनवायचे तशा तुम्ही बनवून घेऊ शकता. थोड्याशा घाऱ्या मी अशा थापूनही दाखवलेल्या आहेत. आता मी खसखस लावायची विसरलेली. मी नंतर ज्या 4 का 5 घाऱ्या ज्या बनवलेल्या त्याला थोडीशी वरून खसखस लावलेली आहे, कारण घाऱ्या बनवत असताना खसखस जर लावली तर दाताखाली खसखस छान लागते आणि घाऱ्याही चवीला लागतात. त्यामुळे थोडीशी खसखस लावून मी अशा पद्धतीने बनवलेली आहेत. मग तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता. आणि आता आपल्याला या घाऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान असं तापलेलं, त्यानंतर आपल्याला एक थोडासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघितलेलं आहे. तेल छान असं तापलेलं आहे आणि सुरुवातीला आपण तेलावरती ज्या थापलेल्या आहेत घाऱ्या त्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरती या घाऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही ते पाहू शकता. तेलावरती थापलेल्या घाऱ्या तुम्ही ते पाहू शकता एकदम मऊसूत अशा झालेल्या आहेत आणि टम्म फुगलेल्या आहेत. राहिलेल्या घाऱ्याही आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही ते पाहू शकता. घाऱ्या टम्म फुगतात आणि चवीलाही खूप छान लागतात. हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला छान अशा या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. आणि या ज्या भोपळ्याच्या घाऱ्या आहेत त्या मऊसूत होतात आणि तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. घाऱ्या टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि कमी तेलकट होतात. सर्व घाऱ्या अशा तळून घ्यायच्या आहेत. तुम्हाला या पण घाऱ्या दाखवते. तुम्ही ते पाहू शकता. घाऱ्या टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये त्या तळायच्या आहेत आणि नंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. लो मीडियम फ्लेम करून सर्व घाऱ्या अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. घाऱ्या तयार आहेत. तुम्ही ते पाहू शकता. टम्म पुरीसारख्या त्या घाऱ्या फुगलेल्या आहेत आणि मऊसूत झालेल्या आहेत. कमी तेलकट होतात. या पद्धतीने नक्की बनवून बघा. तुम्ही या पद्धतीने घाऱ्या बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा घाऱ्या कशा झाल्या. आषाढ महिना स्पेशल लाल भोपळ्याच्या घाऱ्या ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.